नमस्कार मित्रांनो. कोरोना नंतरचे जग आणि मराठी हा निलेश बने यांचा लेख, त्या लेखाचं मी अभिवाचन करतोय. अर्थात आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत ही महत्त्वाची माहिती घेऊन जावी या हेतूनं या लेखाचे अभिवाचन आहे. पण विद्यार्थ्यांसोबतच जर आपण मराठी भाषेवर प्रेम करणारी माणसं असालच नक्कीच, तर आपणही हा संपूर्ण लेख ऐकावा. त्या लेखाचं मी अभिवाचन आपल्यासमोर करतोय. म्हणजे विद्यार्थी ज्या ठिकाणी आहे तिथपर्यंत जाऊन आपण त्यांना माहिती दिली पाहिजे. आणि मला माहिती आहे की विद्यार्थी यूट्यूबवरती आहेत, फेसबुकवरती आहे, तर त्यांच्यापर्यंत ही माहिती या निमित्तानं जाणार आहे. अर्थात वर्तमानपत्रामध्ये किंवा एखाद्या पुरवणीमध्ये एखादा महत्त्वाचा लेख असतो जो विद्यार्थ्यांसाठी फार आवश्यक आहे. तो वर्गात जाऊन विद्यार्थ्यांसमोर वाचण्याची माझी एक जुनी पद्धत आहे. आता सध्या विद्यार्थ्यांसोबत संवाद होत नाही आहे, त्यामुळं तोच हा प्रयत्न आहे असं आपण समजूया. की कोरोनानंतरचे जग आणि मराठी, निलेश बने, त्यांना आधी धन्यवाद देऊया बने सरांना. की कोरोनानंतर माणसाच्या आयुष्याची दिशा जशी बदलणार आहे तसाच भाषा व्यवहारही बदलणार आहे. या बदलाची तयारी ज्या भाषा करतील त्याच भविष्यात टिकणार आहेत. भाषेसारख्या गोष्टीचा आणि तो देखील मराठीसारख्या स्थानिक भाषेचा कोरोनाशी काय संबंध, असा प्रश्न लेखाचे शीर्षक वाचल्यावर कोणाच्या मनात येऊ शकतो. त्यासाठी लेखाच्या सुरुवातीलाच याचे स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. कोरोनाच्या नंतरचं जग वेगळं असणार आहे हे आता हळूहळू स्पष्ट होऊ लागलंय. जगभरातील कंपन्या आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्थांनी या नव्या जगाचा अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे. माणसामाणसातील नात्यांपासून देशादेशांमध्ये असणाऱ्या आंतरराष्ट्रीय संबंधांपर्यंत अनेक समीकरणे कोरोनानंतरच्या जगात हळूहळू बदलत जातील असे संकेत मिळू लागले आहेत. त्याबद्दल सर्वत्र लिहिले जाऊ लागले आहे. या सगळ्या बदलत्या जगाचा व्यवहार ज्या भाषेत चालणार त्या भाषेबद्दलचा विचारही म्हणूनच महत्त्वाचा ठरतो. हे अधिक स्पष्ट व्हावं यासाठी आपण एक सोप्यात सोपं उदाहरण घेऊ. ते म्हणजे वर्क फ्रॉम होम. हा कोरोनामुळे दिसलेला प्रमुख दृश्य बदल आहे. आजवर कधीही केले गेले नाही अशी घरून काम करण्याची वेळ आज अनेकांवर आली आहे. पण हा बदल तात्पुरता नसून आता हीच कार्यपद्धती कायमची करता येईल का याचा जागतिक पातळीवर विचार होतो आहे. TCS अर्थात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस सारख्या कंपन्यांनी 2025 पर्यंत आपली 75% कर्मचारी घरून कसे काम करतील या दिशेने काम सुरू केले. जगभरात हे होत आहे. अनेक शाळा महाविद्यालयांनी लर्न फ्रॉम होम सारख्या घोषणा करत शिक्षणही ऑनलाईन करायला सुरुवात केली आहे. याचाच अर्थ माणसे अधिकाधिक वेळ घरी राहणार आहेत. घरी असलेली माणसे घरातील लोकांशी प्रत्यक्ष आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जगाशी अप्रत्यक्षरित्या संवाद साधणार आहेत. जसं मी सांगतोय, त्यांच्या या घरातील आणि जागतिक संवादाची भाषा कदाचित वेगवेगळी असू शकतील. मातृभाषा या स्वयंपाकघरात बोलण्याच्या भाषा उरतील असे ज्येष्ठ भाषा अभ्यासक, लेखक, कानडी लेखक शिवराम कारंत म्हणत असत. पण त्यांचे भाष्य अशा संदर्भात प्रत्यक्षात येईल याची कदाचित त्यांनाही कल्पना करता आली नसेल. त्यामुळे माणसाच्या आयुष्याची दिशा जशी बदलणार आहे तसाच हा भाषा व्यवहारही बदलणार आहे. याची तयारी सर्वांना करावी लागेल. किंबहुना ज्या भाषा ही तयारी करतील त्याच टिकतील असे म्हटले तर चुकीचं ठरणार नाही. समजा जर भविष्यातील शाळांमधील वर्गामध्ये शिकवले जाणारे शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने होऊ लागले, त्यासाठी विविध प्रकारचे ऑनलाईन साहित्य निर्माण करावे लागेल. बरोबर आहे. फक्त पाठ्यपुस्तके PDF करून हे काम होणार नाही. त्यासाठी डिजिटल माध्यमांसाठी मातृभाषेतील मजकूर अर्थात कंटेंट तयार करावा लागेल. तो मजकूर फक्त शब्द स्वरूपात नसेल तर तो मल्टीमीडिया, खेळ, गेम्स या स्वरूपात असेल. हा मजकूर जी भाषा तयार करू शकेल तीच या ऑनलाईन माध्यमात लोकप्रिय ठरेल. जी लोकप्रिय ठरेल तिच्यातून आपल्या मुलांना शिकवण्याचा कल वाढेल. म्हणूनच मराठीसारख्या भाषांनी या नव्या माध्यमांपासून लांब न पडता या माध्यमाच्या गरजा समजून त्या दिशेने काम करायला हवे. आजवर मराठी भाषेच्या एकंदरीत भारतीय भाषांच्या भवितव्याविषयी प्रचंड लेखन झाले आहे. काय करायला हवे याबद्दल भाषणे, परिसंवाद, वादविवाद असे झाले आहेत. पण आता या पलीकडे जाऊन भाषेचे माध्यम बळकट करण्यासाठी काम करावे लागणार आहे. फक्त मराठी शाळा,
मराठी पुस्तके या पलीकडे जाऊन भाषा ही सर्वांगीण आयुष्यातील संवादाचे माध्यम आहे, ते अधिकाधिक समर्थ कसे करता येईल त्या दिशेने पावले उचलायला हवीत. प्रामुख्याने सरकार म्हणून राज्य सरकारांची ती जबाबदारी मोठी आहे. पण त्याचबरोबर विविध संस्था आणि वैयक्तिक पातळीवर तुम्ही आम्ही या सर्वांनी आपापला वाटा उचलायला हवा. हे काम करण्यासाठी आपल्या आसपास नक्की काय बदलते आहे हे आधी समजून घ्यायला हवे. कोरोना काळात काय बदल आहे, काय बदलत आहे कोरोनामध्ये? तर कोरोनासारख्या साथी याआधी या जगाने पाहिल्या आहेत, पण कोरोनाची साथ वेगळी आणि अधिक विश्वव्यापी ठरली आहे. याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे दळणवळणाचा वेग, स्पीड ऑफ मोबिलिटी, आणि माहितीच्या प्रसारणाचा वेग, स्पीड ऑफ इन्फॉर्मेशन. या दोन्ही वेग आजवरच्या मानवी इतिहासातील सर्वोच्च पातळीवर आहेत. या दोन्ही वेगात आणखी बदल होणार आहेत. पण आता ते ज्या पातळीवर आहेत त्यात भाषा म्हणून काय करायला हवे या अनुषंगाने सातत्याने विचार आणि कृती करायला हवी. पहिल्यांदा आपण दळणवळणाबद्दल समजून घेऊ. आज आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी 10 वर्षांपूर्वी जेवढा वेळ लागत होता त्यापेक्षा कमी वेळात आपण त्या ठिकाणी पोहोचू शकत आहोत. त्यामुळे चीनवरून संपूर्ण जगभर हा रोग पसरायला काही महिन्यांचाच काळ लागला. हा रोग एवढा पसरला की जगाला टाळे लावून बंद करावे लागले. आजवरच्या ज्ञात इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. जर दळणवळणाचा हा वेग नसता तर हा रोग एवढा पसरलाच नसता. बरोबर आहे. म्हणूनच हा रोग रोखण्यासाठी पहिल्यांदा दळणवळण बंद करण्यात आले. माणसांनी एका विशिष्ट भागाच्या बाहेर पडू नये म्हणून अख्ख्या जगात माणसांना एका ठराविक जागेत स्थानबद्ध करण्यात आले. आता हे भौतिक दळणवळण थंडावले, पण डिजिटल दळणवळण म्हणजे माहितीचा वेग प्रचंड वाढला. कोरोनाचा प्रसार होण्यापूर्वीही तो वाढलेलाच होता, पण कोरोना काळात तो त्याच्या शिखरावर पोहोचला आहे. तो आणखी वाढणार आहे. कोरोनानंतर भौतिक दळणवळण पुन्हा सुरू होईल, पण त्यासोबत माहितीचा वेगही वेगवेगळ्या स्वरूपात व्यक्त होत जाईल. आजपर्यंत तेल हे जगाचे चलन होते, पण भविष्यात तेलासोबतच डेटा हे देखील जगाचे नवे चलन असणार आहे. भौतिक दळणवळणासाठी तेल आणि डिजिटल दळणवळण म्हणजे माहितीच्या वेगासाठी डेटा हे सूत्र मानवी व्यवहाराचा आधार ठरणार आहे. जर डेटा हे नवे चलन असणार आहे तर ते सामान्यांच्या भाषेत जेव्हा प्रकट होईल तेव्हा ते फक्त इंग्रजी किंवा मॅन्ड्रिनमध्ये नसेल. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या गुगल, मायक्रोसॉफ्ट सारख्या अनेक कंपन्या आज लोकलायझेशनवर मोठी गुंतवणूक करत आहेत. बॅक एंडच्या तंत्रज्ञानाची भाषा वेगळी आणि फ्रंट एंडच्या म्हणजे दृश्य भाषा वेगळी असे गणित आहे. मराठीतही हे काम होत आहे. जगभर विखुरलेले तज्ज्ञ या लोकलायझेशन म्हणजेच स्थानिकीकरणाच्या प्रक्रियेत काम करत आहेत. या सर्व कामावर लक्ष ठेवून तिला योग्य ती दिशा देण्याचं काम पालक म्हणून महाराष्ट्र सरकारचं आहे. सरकारसोबत भाषाविषयक संस्थांनी मिळून हे काम केल्यास ते अधिक सोपं होईल आणि सार्थकी ठरणार आहे. भाषेचे माध्यम आणि माध्यमाची भाषा. भाषा हे संवादाचे माध्यम असते. अशी भाषेची सर्वसामान्य व्याख्या आहे, पण हा संवाद कोणाकोणात होतोय हे समजून घेतल्याशिवाय भाषेची प्रक्रिया पूर्ण होत नाही. उदाहरणार्थ, 2 व्यक्तींमधला संवाद वेगळा, 2 कुटुंबांमधला संवाद वेगळा, 2 भिन्न भाषिकांमधला संवाद वेगळा आणि विविध समूहांमधला संवाद वेगळा. अशा विविध प्रकारच्या संवादासाठी भिन्न भाषा वापरल्या जातात. या भाषांमध्ये परस्पर देवाणघेवाण असते, ती असायलाच हवी. भाषा जिवंत असल्याचे ते महत्त्वाचे लक्षण आहे. पण भाषेचे राजकारण त्यात आले की भाषेच्या हट्टाग्रही शुद्धीची मागणी होते आणि अस्मिता टोकदार बनतात. हे टाळण्यासाठी खुल्या मोकळ्या भाषक वातावरणाची गरज असते आणि ते रोखणे ही सरकार नावाच्या व्यवस्थेची प्राथमिक जबाबदारी आहे. जर असे वातावरण मोकळे ठेवता आले तरच ऑक्सफर्ड सारख्या संस्था तगून राहतात. तेथे दरवर्षी नवे शब्द स्वीकारले जातात, त्यांना मान्यता मिळते, पण त्याचा दुराग्रह मात्र होत नाही. हे शब्द त्या भाषेत नैसर्गिकरित्या कसे मिसळतील याची पूर्णपणे मोकळीक दिली जाते. भाषा ही दुराग्रहाने लादण्याची गोष्ट नाही, पण तिच्यात होणाऱ्या बदलांचा सातत्याने अभ्यास करून ते समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या संस्था मोलाचे काम करतात. अशा संस्था उभारण्याऐवजी आपण साहित्य संमेलनांसारखे सोहळे करण्यातच धन्यता मानतो. ते या पुढच्या काळात थांबायला हवे. जसे भाषाचे माध्यम म्हणून स्थान जपणे आवश्यक आहे, भाषांचे
माध्यम म्हणून स्थान जपणे आवश्यक आहे. तसेच त्यासाठी नव्या माध्यमाची नवी भाषाही समजून घ्यावी लागेल. जशी 2 भाषांमध्ये देवाणघेवाण हवी, तशीच भिन्न भाषांमध्येही देवाणघेवाण होत असते. कोरोनानंतरच्या काळात आपला डिजिटल माध्यमांमधला संवाद वाढणार आहे. त्यामुळे आजवर फक्त बोली, लेखी किंवा ध्वनी, दृश्य माध्यमांपुरतीच वापरली गेलेली ही भाषा डिजिटल माध्यमांसाठीही तयार करावी लागणार आहे. भाषा संस्कृतीनुसार नवे इमोजी करणे, नवे लघुशब्द, शॉर्ट फॉर्म्स रूढ करणे आदी गोष्टी आपण किरकोळ समजतो, पण नव्या माध्यमाची भाषा म्हणून त्यावर काम होणे अत्यंतिक महत्त्वाचे आहे. भाषेच्या प्रयोगशाळा, लँग्वेज लॅब उभारायला हव्यात. उदाहरणार्थ, ओरिसा येथील कलिंगा विद्यापीठात एक अभिनव प्रयोग राबवला जातो. ओरिसातील विविध आदिवासी जमातीतील मुले जेव्हा कलिंगा विद्यापीठात शिकायला येतात, तेव्हा त्यांना त्यांच्या स्थानिक भाषेतून ओडियामध्ये आणि पुढे ओडियामधून इंग्रजीमध्ये शिकणे सोपे जावे. तसेच या साऱ्या प्रक्रियेत त्यांच्या तिन्ही भाषा समृद्ध व्हाव्यात, ह्यासाठी कलिंगा विद्यापीठामध्ये भाषेची प्रयोगशाळा, लँग्वेज लॅब सुरू करण्यात आली आहे. यात वेगवेगळ्या स्तरावरील भाषांमधील संवाद समजावा, त्यात समृद्धता यावी, यासाठी विविध प्रयोग केले जातात. त्यात अगदी शालेय स्तरापासून ते महाविद्यालयीन स्तरापर्यंतच्या विविध संकल्पनांचा विचार होतो. माहिती फलकापासून संगणकापर्यंत काय काय प्रकाराने भाषा एक माध्यम म्हणून प्रभावी करता येईल, या दिशेने तिथे प्रयत्न होत आहे. हा प्रयोग सर्वच भारतीय भाषांमध्ये व्हायला हवा. उदाहरण द्यायचे तर आज सर्वत्र व्हिडिओचा जमाना आहे, पण भारतीय भाषांमध्ये सबटायटल, डबिंग सारख्या गोष्टी करायच्या म्हटल्या तरी आधारभूत संस्था किंवा साधने नाहीत. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून हे सारे उभे करता येईल. भाषांमधील संवाद यातून सोपा करता येईल. लोकलायझेशन खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचेल. आज सारे जग नव्या डिजिटलायझेशनच्या दिशेने जात असताना आपण यात मागे पडून चालणार नाही. डिजिटल पेमेंट, ऑनलाईन बँकिंग सारख्या अर्थव्यवहारातही किमान भारतीय भाषांचे स्थान दृढ करणे अत्यंत आवश्यक आहे. हा डिजिटल कंटेंट शाळांसाठी लागणार आहे, बँकांसाठी लागणार आहे. एवढेच काय, तर उद्या वाण सामान आणि भाजी विकणाऱ्या मोबाईल ॲपसाठीही लागणार आहे. याच्या शक्यता अनंत आहेत, पण त्या करण्यासाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळ आपल्याकडे नाही. ते मनुष्यबळ घडवणाऱ्या संस्था नाहीत, या संस्थांना पाठबळ देणारी धोरणे नाहीत, आणि अशी दूरगामी धोरणे बनवणारे सरकार आपल्याकडे नाही. त्यामुळे सरकारने आता तरी जागे व्हावे आणि अशा धोरणांच्या दिशेने पावले उचलावीत. काय करता येईल? यासाठी काय करता येईल? खरं तर हा विषय कितीही सविस्तर लिहिला तरी पूर्ण होणार नाही. मोजक्या शब्दात सांगायचे तर कोरोनानंतरच्या काळात माणसाचे जगणे वेगळे असणार आहे. त्याचा व्यवहार बदलणार आहे, तसेच त्याचा भाषा व्यवहारही बदलेल. या बदलत्या भाषा व्यवहारासाठी आपली भाषा सज्ज असायला हवी. यासाठी काही ठोस कृती पावले पुढील प्रमाणे असू शकतील. या विषयाच्या जाणकारांनी ही यादी आणखी वाढवली तरी चालेल, चांगलं होईल. म्हणजे डिजिटल कंटेंट, सकस डिजिटल कंटेंट उभा करणे हे काम आज वैयक्तिकरित्या किंवा व्यावसायिकरित्या होतच आहे. पण या पलीकडे जाऊन एक भाषा म्हणून भाषेसंदर्भातील विविध संकल्पना, भाषा ज्या संस्कृतीचा भाग आहे त्या गोष्टी, अशा अनेक पद्धतीचा बहुभाषक समूहांनी कळेल असा डाटा, डिजिटल मजकूर तयार करावा लागेल. नवे शब्द रूढ करणे, नवे शब्द रूढ करण्याचे काम माध्यमे आणि समाज माध्यमे करत असतात, पण त्यावर लक्ष देऊन त्याच्या योग्यतेची चर्चा व्हायला हवी. शब्दकोश, व्युत्पत्तीकोश, संकल्पनाकोश अशी कोश निर्मिती सातत्याने, सकसतेने आणि डिजिटली व्हायला हवी. इंग्रजी किंवा अन्य भाषेतील शब्द स्वीकारायचा असेल तर तो मोकळेपणाने स्वीकारायला हवा. आज हा लेख लिहितानाही किंवा मी ते तुम्हाला सांगतो तेव्हाही अशा अनेक शब्दांचा वापर अटळ झाला आहे. ते खुल्या दिलाने स्वीकारले पाहिजे. डिजिटल रिसोर्सेस हवेत पाहिजे. आज विकिपीडियासारख्या मराठी मुक्त कोशामध्ये काही नवे घडताना दिसत नाही. तसेच असलेले मराठी डिजिटल कोश नव्या संकल्पना स्वीकारताना सुद्धा दिसत नाही. सारी प्रक्रिया खुंटल्यासारखी झाली आहे. तिला नव्याने गती द्यावी लागणार आहे. भाषा शिकण्याचे मल्टीमीडिया कोर्सेस हवेत. मराठी आणि मराठीच्या सर्व बोलीभाषा शिकण्यासाठी किंवा त्यातील मजा अनुभवण्यासाठी फार काही उपलब्ध नाही. ती डिजिटल जगात उभे राहायला हवे. या भाषा शिकण्यासाठी कोर्सेरासारखी डिजिटल प्लॅटफॉर्म उभे करता येतील का, याचा विचार करायला हवा. ई मराठी शाळा हव्यात.
आज चांद्यापासून ते बांद्यापर्यंतच्या महाराष्ट्रात, पानिपतपासून तंजावरपर्यंत बृहन महाराष्ट्रात एवढेच नव्हे तर न्यूयॉर्कपासून सिडनीपर्यंतच्या अनेकांना मराठी शिकण्याची आणि मराठीतून शिकण्याची इच्छा आहे. त्यासाठी ही मराठी शाळा उभाराव्या लागतील. त्यात मजा करत करत मराठी शिकता येईल का यासाठी नवे नवे प्रयोग करावे लागतील. नव्या नव्या फॉन्टसाठी प्रोत्साहन हवे. आज आपण बघतो की मराठी युनिकोड लोकप्रिय झाले असले तरी त्यात नवे नवे फॉन्ट उपलब्ध नाहीत. अद्यापही प्रकाशन व्यवसायात युनिकोडचा वापर होत नाही. हे सारे असेच चालू राहिले तर मराठीचा डिजिटल वेग मंदावेल. सोशल मीडियावरील नव्या संकल्पना. सोशल मीडियावर माहितीच्या संकलनासाठी नवनव्या संकल्पना वापरल्या जातात. उदाहरणार्थ हॅशटॅग, ट्रेंड वगैरे वगैरे. या अशा संकल्पनांचा उपयोग करून मराठीत नवनवी माहिती संकलन व्हायला हवी. त्यासाठी संस्थात्मक योजना आखल्या जाणे गरजेचे आहे. डेटा उभा करणे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या नव्या जगाचे चलन असणारा मराठी डेटा उभा करणे. विविध माध्यमे समृद्ध करून आणि त्याद्वारे विविध संकल्पना राबवून मराठी डेटा उभा करणे हे सर्वात महत्त्वाचे काम असणार आहे. जेवढा उत्तम, सकस आणि समृद्ध डेटा आपण तयार करू तेवढीच आपली भाषा उद्याचे आव्हान पेलायला समर्थ होणार आहे. खरं तर यातील अनेक गोष्टी कोरोनापूर्वीच्या काळातही आवश्यक होत्या, पण याकडे आजवर दुर्लक्ष झाले. पण आता तातडीने विचार व्हायला हवा, कारण कोरोनानंतरच्या काळात माहितीचा वेग आणखीनच वाढणार आहे आणि लोकांची जीवनशैलीही बदलणार आहे. त्या दिशेने आताच विचार आणि कृती व्हायला हवी. किमान मराठी भाषेचा टिळा लावून सत्तेत बसलेल्या सरकारने तरी मराठीच्या या तातडीच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशी लेखकाची अपेक्षा आहे. इथं खाली एक तळटीप आहे की हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत, परंतु मी लेखकाच्या विचाराशी संपूर्ण सहमत आहे. आणि लेखाच्या बाहेरची एक गोष्ट अशी की मराठीचा भाषेचा टिळा लावून हे सरकार सत्तेत आलेलं आहे. त्यांनी मराठी भाषा अनिवार्य केल्याबद्दल एक मराठी विद्यार्थी म्हणून, मराठी भाषिक म्हणून मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि आपण सर्वांनी मराठी भाषिकांनी, कारण उद्या हे सगळे लेखाच्या बाहेरचं आहे, उद्या जी पुढची पिढी आहे, नेक्स्ट जनरेशन आहे, ती जर भाषाप्रेमी असेल तर त्यांनी असं म्हणू नये की आमच्या आधीची पिढी म्हणजे ही कर्मदरिद्री पिढी होती, त्यांनी भाषा जगवण्यासाठी, भाषा वाचवण्यासाठी काही एक सुद्धा केलेलं नाही आहे. ते पाप, ते खापर आपल्या डोक्यावर फुटू नये यासाठी आपण थोडं जागरूक राहून भाषेच्या संदर्भात विचार करावा. कारण हा काळ प्रचंड झपाटल्यागत बदललेला काळ आहे. या बदलामध्ये जे बदलेल तेच वाचतील, जे बदलणार नाही, जे ताठर आहेत ते मोडतील. मराठी बाणा जो आहे तो बाणा मराठीसाठी, मराठी भाषा टिकवण्यासाठी आपल्याला बदलावा लागणार आहे. काल सुसंगत तिच्यामध्ये आवश्यक तो बदल करावा लागणार आहे. धन्यवाद. लेखकाचे धन्यवाद. आणि आपण शेवटपर्यंत हा लेख ऐकला त्याबद्दल आपलेही मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.